Welcome to AV number 5. He spoke at length, reiterating the aims and policy of the school and of the important contributions each child could make to the furtherance of those aims. आणि आपल्या शाळेचे उद्दिष्ट नेमके काय आहेत, शाळेला नेमकं कसं पुढे न्यायचं आहे, त्याचे उद्दिष्ट नेमके काय आहे, त्याचं फर्दरन्स मीन्स द ॲक्ट ऑफ फर्दरिंग म्हणजे पुढे नेणे, ॲक्ट ऑफ फर्दरिंग, पुढे कशा पद्धतीने जाता येईल, आपले उद्दिष्ट कसे साध्य करता येईल यावरचा भर त्या भाषणात त्यांनी दिलेला होता. He gave praise wherever it was indicated, but insisted that there was yet a great deal to be done by themselves towards a general improvement in conduct, cleanliness and the pursuit of knowledge. तर ज्ञानासंदर्भात असेल, स्वच्छतेच्या संदर्भात असेल आणि आपल्या वागणुकीसंदर्भात असेल, विद्यार्थ्यांनी कशी दक्षता घ्यावी आणि कशा पद्धतीने शाळेचं नाव रोशन करावं याविषयीचा एक आढावा जो आहे आपल्या भाषणात त्यांनी घेतला. ॲज आय लिसन आय रिअलाइज दॅट दिस मॅन वॉज इन नो वे रिमोट फ्रॉम हिज स्कूल. आणि जे लेखक असं म्हणत आहेत की जेव्हा मी हे सगळं मुख्याध्यापकांचं आमच्या ऐकत होतो त्यावेळेला मला असं वाटलं की खरंच या माणसाने आपल्या ह्या कामासाठी किती पूर्णतः डिव्होट केलेलं आहे हे मला जाणवलं. आणि आपल्या शाळेच्या संपूर्ण भूमिकेपासून ते काय फार दूर नव्हते. हिज रिमार्क्स ऑल शोड दॅट ही आयडेंटिफाईड हिमसेल्फ विथ इट अँड एव्हरी वन इन इट. आणि त्यांच्या त्या सगळ्या बोलण्यांवरून आपण असं म्हणू शकतो की ते आपल्या वागण्याप्रमाणे, आपल्या बोलण्याप्रमाणे त्यांचं काम चाललेलं होतं. ही दॅन विश देम सक्सेस विथ द काउन्सिल मीटिंग अँड लेफ्ट द स्टेज टू ट्रिमेंडस ॲपेल्यूज. आणि एका टाळ्यांच्या गडगडाटाने त्यांनी आपल्या त्या मीटिंगला शुभेच्छा दिल्या आणि आपलं भाषण संपवून ते निघाले. विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा जल्लोष केला आणि आपल्या मुख्याध्यापकांनी, प्रिन्सिपल साहेबांनी त्या ठिकाणी मंच जो आहे, स्टेज जो आहे तो सोडलेला आहे. आणि आता वास्तविक जी प्रत्येक वर्गाची जी चाचणी आहे एक प्रकारची ती आता सुरू झालेली आहे. थिंग्स नाव मूव क्विकली इन टू गिअर. आणि आता हळूहळू गती जी आहे त्या सभेला सुरुवात झालेली आहे. फर्स्ट मिस जोसेफ स्टूड अप. आता जोसेफ जी आहे ही मुलगी ती उभी राहिली. गेव अ शॉर्ट एक्सप्लेनेशन ऑफ द काउन्सिल्स पर्पज अँड इट्स ॲक्टिव्हिटी. आणि तिने आपल्या ह्या संपूर्ण जी समिती आहे हिचे कामकाज, हिचा उद्देश, काय काय करते समिती याबद्दलची माहिती या ठिकाणी ती मांडते आहे. इच क्लास वुड रिपोर्ट थ्रू इट्स रिप्रेझेंटेटिव्ह. प्रत्येक वर्ग त्या ठिकाणी आपापल्या प्रतिनिधीच्या माध्यमातून त्या आपल्या कामकाजाचं रिपोर्टिंग त्या ठिकाणी करत होता. ऑन द स्टडीज परस्यूड ड्युरिंग द हाफ इयर विच बिगॅन आफ्टर ईस्टर. आणि ईस्टर सणानंतर जे वर्ग सुरू झालेले आहेत तर त्यानंतर या 6 महिन्यामध्ये आपण काय काय शिकलो त्याबद्दलची जी माहिती आहे ती तो प्रतिनिधी देणार होता. अ रिप्रेझेंटेटिव्ह हॅविंग बीन चोजन फॉर इच सब्जेक्ट. आणि प्रत्येक विषयासाठी एक प्रतिनिधी निवडण्यात आलेला होता. When all the classes had completed their reports, a panel of teachers would be invited to occupy the stage. आणि सगळ्या वर्गांचं त्या ठिकाणी रिपोर्टिंग पूर्ण झाल्यानंतर एक शिक्षकांचं पॅनल त्या ठिकाणी निवडलं जाणार होता. would be invited to occupy the stage and answer questions from the body of the hall on matters arising out of the various reports. आणि विविध रिपोर्टच्या माध्यमातून जे काही कळलेलं आहे त्या माध्यमातून शिक्षकांना काही प्रश्न विचारले जाणार होते आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणी एकंदरीत शैक्षणिक प्रगतीचा आढावा हा घेतला जाणार होता. द सिलेक्शन ऑफ द पॅनल ॲज विथ एव्हरीथिंग एल्स वॉज एंटायरली ॲट द डिस्क्रिशन ऑफ द चिल्ड्रन. आणि पूर्णतः त्या ठिकाणी जे आहे ॲट द सिलेक्शन ऑफ द पॅनल ॲज विथ एव्हरीथिंग ॲट द डिस्क्रिशन. अगदी डिस्क्रिशन्सचा अर्थ या ठिकाणी आलेला आहे. डिस्क्रिशन मीन्स द फ्रीडम टू डिसाइड व्हॉट शुड बी डन ऑन अ पर्टिक्युलर सिच्युएशन. हे योग्य ठरवण्याचा अधिकार ज्याला म्हणतो आपण, तारतम्य विवेक जो आहे, द फ्रीडम टू डिसाइड व्हॉट शुड बी डन इन अ पर्टिक्युलर सिच्युएशन. संपूर्णतः विद्यार्थ्यांचा तो एक निर्णय होता की काय योग्य काय अयोग्य आहे. आणि या माध्यमातून त्या ठिकाणी when all the classes had completed their reports, the panel of teachers would be invited to occupy the stage and answer questions from the body of the hall on matters arising out of the various reports. The selection of the panel, as with everything else, was entirely at the discretion of the children. आणि संपूर्णतः मुलांच्या निर्णयावर हे अवलंबून होतं. and no members of the staff knew either how many or which teachers would be invited to sit. आणि कोणालाही माहीत नव्हतं की कोणत्या शिक्षकांना त्या ठिकाणी बोलवलं जाईल त्या ठिकाणी उत्तर देण्यासाठी.
द रिपोर्ट्स बिगॅन द रिपोर्ट्स बिगॅन विथ द लोएस्ट ऑर यंगेस्ट क्लास फर्स्ट. सुरुवातीला जे लहान वर्ग होते त्यांचे रिपोर्ट त्या ठिकाणी सुरू झाले. दीज आर मेनली 12-year-olds हू हॅड जॉईन द स्कूल द प्रिव्हियस समर. अगदी 12 वर्ष वयाचे हे मुलं की नुकतेच ज्यांनी मागच्या उन्हाळ्यामध्ये आपले वर्ग सुरू त्यांचे झाले होते. मोस्ट ऑफ देम वेर शाय, आणि त्यातले बरेचसे मुलं अतिशय लाजाळू होते. रादर फ्रायटन अँड ॲट स्टँडिंग अप बिफोर द एंटायर स्कूल, आणि संपूर्ण वर्गासमोर उभं राहून बोलणं हे त्यांना काहीच भीतीदायक असं त्या लहान मुलांना वाटत होतं. बट नेव्हरलेस दे मॅनेज इट क्रेडिबली. पण काही का होईना कुठेतरी त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्याची अतिशय दखल घेण्याजोगं त्यांनी आपलं जी प्रस्तावना आहे किंवा आपलं प्रेझेंटेशन आहे त्यांनी केलं होतं. दे हॅड बीन न्यूली इंट्रोड्यूस ऑन द डिफिकल्टीज ऑफ सिकिंग इन्फॉर्मेशन फॉर देमसेल्स, सो द रिपोर्ट वॉज अंडरस्टँडेबली रादर शॉर्ट. आणि अगदी थोडक्यात का होईना ह्या लहान वर्गांनी आपापलं म्हणणं अतिशय सुंदर पद्धतीने त्या ठिकाणी मांडलं. इन देअर ॲबिलिटी टू एक्सप्रेस देमसेल्स मच ऑफ द वर्क वॉज रादर एलिमेंटरी. हे जे बरंचसं काम जे होतं ते अतिशय एलिमेंटरी लेव्हलचं, अतिशय सिम्पल असं ज्याला म्हणतो, कुठेही अवघडता, नॉट डिफिकल्ट, अतिशय साधं असं हे काम होतं. बट टू देम इट लूम लार्ज बिकॉज दे अंडरस्टूड इट. पण त्यांच्या दृष्टिकोनातून मात्र हे काम काहीसं लांबलेलं असं जे आहे. अँड समथिंग ऑफ इट्स रिलेशनशिप टू देमसेल्स. थ्रूआउट ऑल द रिपोर्ट्स द इम्पॅसिस वॉज ऑन व्हॉट दे अंडरस्टँड रादर दॅन ऑन व्हॉट दे वेर एक्सपेक्टेड टू लर्न. तर संपूर्ण वर्गांचा ह्या रिपोर्टच्या माध्यमातून एकच भर त्या ठिकाणी होता, ऑन व्हॉट दे अंडरस्टँड, त्यांना काय कळलं नेमकं, काय समजलं, अंडरस्टूड, रादर दॅन ऑन व्हॉट दे वॉज वेर एक्सपेक्टेड टू लर्न. म्हणजे काय अपेक्षा आहेत यांच्या संपूर्ण 6 वर्षात त्यांनी काय शिकावं ही अपेक्षा आहे, आणि आपल्याला काय कळलं ते फक्त मांडायचं आहे. अतिशय सुंदर पद्धतीने प्रत्येक वर्गाने आपला हा रिपोर्ट जो आहे तो सादर केला आहे. वेन द टर्न ऑफ माय क्लास केम आय सॅट अप अँक्शियसली. आणि आता मात्र सगळ्या लहान वर्गांचं सादरीकरण संपलेलं आहे आणि लेखक म्हणत आहेत की माझ्या वर्गाची आता पाळी आली. मी अतिशय काळजीमध्ये होतो, चिंतित होतो की आता पुढे माझे हे विद्यार्थी कशा पद्धतीने सादरीकरण करणार होते. फ्रॉम द लिस्ट ही हेल्ड इज इन हिज हँड. डेनहॅम कॉल्ड आउट द नेम्स ऑफ द रिप्रेझेंटेटिव्ह. आणि डेनहॅमने आता आपल्या जे वर्गमित्र आहे ते वर्गमित्रांना प्रत्येक प्रतिनिधी जो आहे त्यांना बोलवलं. टुगेदर विथ द सब्जेक्ट ऑन विच दे वुड रिपोर्ट. आणि त्यांनी ज्याला प्रत्येकाला एक विषय नेमलेला होता, तो विषय त्यांनी घेतलेला होता आणि त्या पद्धतीने ते आता मांडणार आहेत. पॉटर नावाचा विद्यार्थी ॲरिथमॅटिकवर बोलतो आहे. सॅपियनोनं नेचर स्टडी निसर्गशास्त्र त्याने घेतलेलं आहे. मिस पेग अँड जॅक्सनने जॉग्राफी घेतला आहे. मिस डेअर अँड फॉरमॅनने फिजिओलॉजी शरीर विज्ञानशास्त्र घेतलं आहे. मिस डॉडने हिस्ट्री घेतलेला आहे. डेनहॅम पीटी अँड गेम्सबद्दल बोलणार आहे. मिस जोसेफ डोमेस्टिक सायन्स गृहविज्ञानशास्त्राबद्दल बोलणार आहे. तर या सगळ्या विषयांची जी एक प्रकारची वर्गवारी केलेली आहे आणि त्या पद्धतीने रिपोर्टिंग ह्या प्रत्येकाने करायचं आहे. आणि आता हा प्रत्यक्ष रिपोर्ट कसा घडला, काय काय त्या सभेमध्ये घडलं, त्याचा इत्थंभूत वर्णन या ठिकाणी आता पुढे आपल्याला बघायला मिळतं आहे. आय फेल टेरिबली प्लीज अँड प्राऊड टू सी द कॉन्फिडंट कर्टसी विथ विच डेनहॅम यूज द टर्म मिस. आणि मला लेखक म्हणत आहे की मला अतिशय अभिमान वाटला, अतिशय आनंद वाटला, अतिशय छान वाटलं टू सी द कॉन्फिडंट कर्टसी विथ विच डेनहॅम यूज द टर्म. की ज्या वेळेला डेनहॅम नावाचा हा विद्यार्थी आपल्या सहकाऱ्यांना मिस असं संबोधतो, एक आदरपूर्वक आपल्या सहकाऱ्यांना तो म्हणतो आहे. इन ॲड्रेसिंग इच ऑफ द सिनियर गर्ल्स आय फेल शुअर दॅट दिस वुड इन इट सेल्फ बी समथिंग फॉर द यंगर वन्स टू एम ॲट. आणि कुठेतरी जे लहान वर्ग आहेत त्यांनीसुद्धा हे ज्या वेळा असे संबोधन आपण ऐकतो मान देण्याचे, त्यावेळेला समोरचा लहान मुलगा पण त्याचं अनुकरण करणार आहे भविष्यामध्ये कुठेतरी. अ सॉर्ट ऑफ बॅच ऑफ यंग अडल्टहूड ॲज द नेम्स वेअर कॉल्ड दे वॉक अप टू द स्टेज अँड टूक देअर सीट्स विथ कमेंडेबल ग्रॅव्हिटी. आणि अतिशय छान अशा मानाचा असा सन्मान मिळतो. या पद्धतीने आपल्या प्रत्येकाचं नाव घेतलं जातं आहे आणि कुठेतरी काहीतरी अभिमानाने ते आपली जागा घेत आहेत. मिस जोसेफ देन गेव अ शॉर्ट ॲड्रेस. शी सेड that their lessons had a particular bias towards the brotherhood of mankind. आणि मिस जोसेफने जे त्या ठिकाणी जे मांडलेलं आहे की कुठेतरी जी बंधुता आहे, बंधुतेबद्दलचा एक वेगळा असा दृष्टिकोन जो आहे तो त्या ठिकाणी बेंट जो कल आहे बंधुत्वाकडे झुकणारा असा हा अभ्यासक्रम जो आहे, that they had been learning